वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप अनिवार्य, निकृष्ट कापडाला आळा, दर्जेदार आणि आरोग्यपूरक कापड वापरण्याचे आदेश, महिला बचत गटांकडून गणवेश शिवणकाम रोजगार निर्मितीला चालना। राज्यातील मोफत गणवेश योजनेत राज्य शासनाने महत्त्वपूर्ण बदल करत सन 2026-27 पासून अधिक प्रभावी, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे। शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने जारी केलेल्या नव्या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना वेळेत आणि दर्जेदार गणवेश मिळण्याबरोबरच महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत। समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या सर्व मुली, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील विद्यार्थी तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचा लाभ दिला जातो। यापूर्वी दारिद्र्य रेषेवरील कुटुंबातील विद्यार्थ्यांचाही या योजनेत समावेश करण्यात आला असून आता योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अधिक काटेकोरपणा आणण्यासाठी नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे। गणवेशाच्या गुणवत्तेबाबत वारंवार तक्रार येत असल्याने शासनाने कापडासाठी निश्चित निकष ठरवले आहेत। 100% पॉलिस्टर कापड वापरण्यास बंदी घालण्यात आली असून 70-30 किंवा 80-20 प्रमाणातील पॉलिस्टर, फिस्कोस आणि कॉटन मिश्रित कापड वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचं शिक्षण विभागाने स्पष्ट केलं आहे। दरवर्षी शाळा सुरू झाल्यानंतर अनेक महिने गणवेश न मिळाल्याच्या तक्रारी येत होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असमानता निर्माण होत असल्याचं चित्र होतं। यावर उपाय म्हणून शाळेच्या पहिल्याच दिवशी पात्र विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करणं अनिवार्य करण्यात आलं आहे। केवळ उद्घाटन किंवा छायाचित्रांसाठी काही विद्यार्थ्यांनाच गणवेश देण्याची प्रथा बंद करण्याचे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत। या निर्णयातील महत्त्वाचा सामाजिक पैलू म्हणजे गणवेश शिवण्याचं काम स्थानिक महिला बचत गटांकडून करून घेण्याची सक्ती। यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील हजारो महिलांना रोजगार उपलब्ध होणार असून महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे। ज्या ठिकाणी महिला बचत गट उपलब्ध नसतील तेथेच शेजारच्या क्षेत्रातील बचत गटांची मदत घेता येणार आहे। गणवेशाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी बहुस्तरीय तपासणी यंत्रणाही उभारण्यात आली आहे। केंद्र प्रमुखांना 100% शाळांची तपासणी करावी लागणार आहे। गट शिक्षण अधिकाऱ्यांना किमान 30% शाळांची पाहणी करावी लागेल, तर शिक्षण अधिकाऱ्यांना प्रत्येक तालुक्यातील किमान 10 शाळांची तपासणी करणं बंधनकारक राहणार आहे। संशयास्पद कापडाचे नमुने प्रयोगशाळेत तपासले जाणार असून राज्यस्तरावर विशेष पथके यादृच्छिक तपासणी करणार आहेत। निकृष्ट दर्जाचं कापड पुरवल्याचं आढळल्यास संबंधित पुरवठादार तसेच शाळा व्यवस्थापन समितीवर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद शासनाने केली आहे। याशिवाय विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व गुण आणि सामाजिक बांधिलकी विकसित करण्यासाठी देण्यात येणाऱ्या 2 गणवेशांपैकी एक गणवेश स्काउट गाईड संकल्पनेशी सुसंगत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। मुलांसाठी आकाश रंगाचा शर्ट आणि गडद निळी हाफ पॅन्ट तर मुलींसाठी आकाश रंगाचा शर्ट आणि गडद निळा स्कर्ट किंवा सलवार कमीज अशी रचना निश्चित करण्यात आली आहे। शासनाच्या या नव्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना वेळेत दर्जेदार आणि आरोग्यपूरक गणवेश मिळण्याबरोबरच महिला बचत गटांना रोजगार, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना आणि शिक्षण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता निर्माण होईल अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होतीये। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।